सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, चहात लिंबू टाकून पिल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए त्वचारोग, ऑप्शन बी फिट, ऑप्शन सी कॅन्सर, ऑप्शन डी पचन समस्या। याचं उत्तर चहात लिंबू टाकून पिल्याने पचन समस्या आजार बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, खूप प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने कोणता त्रास होऊ शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उच्च रक्तदाब, ऑप्शन बी चक्कर येणे, ऑप्शन सी डोकेदुखी, ऑप्शन डी वजन कमी होणे। याचं उत्तर खूप प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब त्रास होऊ शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, जास्त मसालेदार अन्न खाल्ल्याने कोणता त्रास होऊ शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अन्न नलिकेत घाण, ऑप्शन बी स्त्रीक समस्या, ऑप्शन सी अम्लपित्त, ऑप्शन डी वरील सर्व। तर याचं उत्तर जास्त मसालेदार अन्न खाल्ल्याने वरील सर्व त्रास होऊ शकतात। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, डाळिंबाचे सेवन केल्याने कोणता फायदा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रक्त वाढते, ऑप्शन बी रक्तदाब वाढत नाही, ऑप्शन सी झोप कमी होते, ऑप्शन डी सांधेवात वाढते। तर याचं उत्तर डाळिंबाचे सेवन केल्याने रक्त वाढते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, कोणाला 7 पर्वतांची शेर म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रोम, ऑप्शन बी सिंगापूर, ऑप्शन सी लंडन, ऑप्शन डी दुबई। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर याचं उत्तर रोम शहराला 7 पर्वतांचे शहर म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, जास्त प्रमाणात कॉफी पिल्याने कोणता दुष्परिणाम होऊ शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रक्तदाब वाढतो, ऑप्शन बी ब्लड प्रेशर वाढणे, ऑप्शन सी हृदयाचे ठोके वाढतात, ऑप्शन डी वरील सर्व। तर याचं उत्तर जास्त प्रमाणात कॉफी पिल्याने वरील सर्व दुष्परिणाम होऊ शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, अति प्रमाणात कोल्ड्रिंक ड्रिंक्स पिल्याने कोणता त्रास होऊ शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हाडे कमजोर होतात, ऑप्शन बी मधुमेह होऊ शकतो, ऑप्शन सी दाताची नुकरत होते, ऑप्शन डी वरील सर्व। तर याचं उत्तर अति प्रमाणात कोल्ड्रिंक ड्रिंक्स पिल्याने वरील सर्व त्रास होऊ शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, टेलिफोनचा शोध कोणी लावला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए एडिसन, ऑप्शन बी महात्मा गांधी, ऑप्शन सी नरेंद्र मोदी, ऑप्शन डी यापैकी नाही। तर याचं उत्तर टेलिफोनचा शोध यापैकी कोणीच नाही लावला। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात मोठा पक्षीचा पुतळा आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी उत्तराखंड, ऑप्शन डी सिक्कीम। तर याचं उत्तर भारतातील केरळ राज्यात सर्वात मोठा पक्ष्यांचा पुतळा आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10, ओवा खाल्ल्याने कोणता फायदा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पोटदुखी कमी होते, ऑप्शन बी रक्तदाब वाढतो, ऑप्शन सी डोकेदुखी वाढते, ऑप्शन डी लठ्ठपणा वाढतो। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर ओवा खाल्ल्याने पोटदुखी कमी फायदा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या देशाने चंद्रावर कापूस लावला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी जपान। तर याचं उत्तर आहे जपान देशाने चंद्रावर कापूस लावला। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, जास्त प्रमाणात गहू आणि तांदूळ खाल्ल्याने कोणता त्रास होऊ शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वजन वाढते, ऑप्शन बी रक्तदाब वाढतो, ऑप्शन सी हृदयविकार होतो, ऑप्शन डी मधुमेह वाढतो।
तर याचं उत्तर जास्त प्रमाणात गहू आणि तांदूळ खाल्ल्याने वजन वाढणे त्रास होऊ शकतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 13 आहे. श्रीकृष्णाला देव मानून त्याची प्रथम पूजा कोणी केली? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए देवकी, ऑप्शन बी वासुदेव, ऑप्शन सी महादेव, ऑप्शन डी अक्रूर. तर याचं उत्तर श्रीकृष्णाला देव मानून त्याची प्रथम पूजा अक्रूरने केली. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 14 आहे. डोंगरी मिठाचे सेवन केल्याने कोणता फायदा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए रक्तदाब नियंत्रणात राहतो, ऑप्शन बी वजन वाढते, ऑप्शन सी हाड कमजोर होतात, ऑप्शन डी झोप कमी होते. तर याचं उत्तर डोंगरी मिठाचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 15 आहे. खाली पोट तुळस खाल्ल्याने कोणता फायदा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए दमा, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी अळस जातो. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर खाली पोट तुळस खाल्ल्याने अळस जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 16 आहे. जास्त प्रमाणात आंबट पदार्थ खाल्ल्याने कोणता त्रास होऊ शकतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए अम्लपित्त, ऑप्शन बी रक्तातील साखर वाढते, ऑप्शन सी झोप कमी होते, ऑप्शन डी वजन वाढते. तर याचं उत्तर जास्त प्रमाणात आंबट पदार्थ खाल्ल्याने अम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 17 आहे. हिरव्या पालेभाजी खाल्ल्याने कोणता फायदा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए लोह मिळते, ऑप्शन बी रक्तदाब वाढतो, ऑप्शन सी पचन बिघडते, ऑप्शन डी हाडे कमजोर होतात. तर याचं उत्तर हिरव्या पालेभाजी खाल्ल्याने लोह मिळते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 18 आहे. मतदान न केल्यास कोणत्या देशात दंड आकारला जातो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी श्रीलंका, ऑप्शन सी कोरिया, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. तर याचं उत्तर मतदान न केल्यास ऑस्ट्रेलिया देशात दंड आकारला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. तर क्वेश्चन 19 आहे. घरामध्ये पोछा लावण्यासाठी पाण्यात काय टाकल्याने लक्ष्मीचा वास होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए मीठ, ऑप्शन बी साखर, ऑप्शन सी तूप, ऑप्शन डी दूध. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर घरामध्ये पोछा लावण्यासाठी पाण्यात मीठ टाकल्यास लक्ष्मीचा वास होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. जो की आपला लास्ट जो की 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या घोड्याचे नाव काय होते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए सूरज, ऑप्शन बी चेतक, ऑप्शन सी बादल, ऑप्शन डी भगवान. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.